वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। निवडणुकीच्या घोषणापत्रात उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावरील कोर्लाई इथले 19 बंगले दाखवलेले नाहीत। कर लागू असलेले हे बंगले आता गायब झालेत। उद्धव ठाकरे यांनी पदाचा गैरवापर करत अधिकाऱ्यांवर दबाव आणत हे काम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे। या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस स्थानकात केली आहे। या प्रकरणी त्यांनी पोलिसांना एक पत्र दिलं असून भारतीय दंड संहिता कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक एफिडेव्हिट मध्ये रश्मी ठाकरेचे 19 बंगलो घोषित केले नाही। उद्धव ठाकरे यांनी हा गुन्हा केला। मे 2020 मध्ये निवडणूक एफिडेव्हिट मध्ये, आणि म्हणून आता हे सिद्ध झालं आहे। ग्रामपंचायतनी मला रिपोर्ट पाठवला, सीईओ जिल्हा परिषदनी कबूल केलं, 19 बंगले होते। उद्धव ठाकरे यांनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी 19 बंगलो गायब केले, फोर्जरी केली। म्हणून त्यांच्या विरोधात इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता कलम 415, 420, 467, 468, 471 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही रेवदंडा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टरकडे केली आहे। या विषयात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रिपोर्ट मागवला आहे। पुढच्या आठवड्यात हा रिपोर्ट त्यांच्याकडे येणार। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं आहे की पोलिसांनी 7 दिवसात याचा तपास करून FIR दाखल करावा लागणार।